आज रविवार, वेळ सकाळी 9ची. योगेंद्र अर्थात तुमच्यासोबत. हिंदवीच्या विविध रंगातला एक रंग, चर्चा रंग. बरं, खरंच कित्येक दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्यासोबत सुसंवाद साधण्यासाठी एक उत्तुंग व्यक्तिमत्व, त्याच्या अंतरंगाचे सगळे पैलू उलगडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. श्रोतेहो, तुम्हाला माहिती आहे, या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून आपण एक नवीन संकल्प सोडला आहे. हिंदवी रेडिओच्या माध्यमामधून आपण चर्चारंग हे आपलं विशेष लोकप्रिय सदर आठवड्यातल्या एखाद्या विशेष दिवसाचं औचित्य साधून त्याप्रमाणे त्या व्यक्तीला बोलवून त्याच्याबरोबर सुसंवाद साधतोय. हा दुसराच रविवार नवीन वर्षातला. श्रोतेहो, आपल्याला ज्ञात आहे, दिनांक 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन. स्वामी विवेकानंद जे आराध्य दैवत आहे, तरुणांच्या हृदयामध्ये ज्या व्यक्तिमत्वानी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याच्या आधीपासून स्वातंत्र्याची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न केला, या भारतीय हिंदू तत्वज्ञानाची जी पताका आहे, ती पताका देश विदेशाच्या पलीकडे पोचवली. असं हे उत्तुंग विचारांचं आणि तरुणांचं प्रेरणास्त्रोत असणाऱ्या व्यक्तिमत्वाला स्मरित असा हा दिवस. सोबत ज्यांनी छत्रपती शिवरायांना या ठिकाणी स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित केलं, त्यांना वैचारिक वारसा दिला, अशा राजमाता जिजाऊंचाही आजचा हा दिवस. आणि ह्या दोन्ही दिवसांचं औचित्य, त्याचसोबत सातारा शहरामध्ये आणि विशेषत्वाने सातारा जिल्ह्यामध्ये या दिवसाचं महत्त्व फार मोठं आहे. आणि पूर्ण महाराष्ट्र नाही, देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या दिवसाचं महत्त्व असं आहे की छत्रपती शाहू महाराजांचा आज राज्याभिषेक झालेला होता. असा हा 12 जानेवारी नुकताच पार पडला आहे. आणि आज याच दिवसाचं औचित्य साधून तुमच्यासोबत एक अशा युवकाला मी आणतोय की ज्या युवकांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि तो सुद्धा एक युवकांचा प्रेरणास्त्रोत म्हणून आज सातारकर आणि इतर आजूबाजूच्या परिसरामध्ये नक्कीच त्याचं नाव होईल, ही प्रभूचरणी प्रार्थना करून या राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून योगेंद्र आज एका उत्तुंग व्यक्तिमत्वाबरोबर तुम्हाला भेटवतोय. श्रोतेहो, उत्कंठात आणून धरणारे नेहमीप्रमाणे ऐकूयात युवकांना समर्पित एक सुमधुर गीत. बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घे झेपची तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भारी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, नवा भारी तेज नवे झळकू दे.
अमृताच्या थेंबा मधुनी अंकुर उगवणी यावा, अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा. शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला, हा रंग चढू दे ही झिंग चढू दे. ओ सूर्य नवा वाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे. ओ सूर्य नवा वाळी, तेज नवे झळकू दे. या अमिट अशा सुरांनंतर पुन्हा एकदा योगेंद्र आपणा सर्वांचं स्वागत करतोय. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6. इट रिअली साऊंड्स गुड. श्रोतो, मी योगेंद्र आपणासोबत आणि चर्चा रंग या आमच्या विशेष सदरामध्ये आज माझ्यासोबत रोहन भोसले आहे. रोहन बघितलं तर एक युवक आहे, स्वरचित कवी आहे, त्याचबरोबर ॲक्टरसुद्धा आहे आणि वेब सिरीजच्या माध्यमामधून, चित्रपटाच्या माध्यमामधून या ठिकाणी सातारकरांना एक नवीन युवक, एक कलाकार आणि त्या कलेच्या माध्यमामधून या ठिकाणी समाजामध्ये प्रबोधन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा एक युवक आहे. मुद्दामच रोहनला बोलवलं. तसा अर्थार्थही माझा परिचय नव्हता, पण आमचे एक स्नेही आहेत, त्या स्नेहांनी आवर्जून मला या ठिकाणी सांगितलं की या युवकावर सर थोडंसं विचार करा. नंतर त्याची प्रोफाईल बघितली आणि मग खरंच म्हणलं की हा बरोबर माणूस आहे की ज्याच्याबरोबर आपण सुसंवाद साधूयात. राष्ट्रीय स्तरावरचं आणि जगाने मान्य केलेल्या विवेकानंदांच्या जन्मदिनी म्हणजे आजच्या राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून. रोहन, सर्वप्रथम हिंदवी परिवाराकडून तुझं स्वागत. आणि आता पहिला प्रश्न नेहमीप्रमाणे, तुझा जीवन प्रवास तुझ्याच शब्दामध्ये सांग. माझं नाव रोहन राजकुमार भोसले, मुक्काम पोस्ट वालूद, तालुका जावली, जिल्हा सातारा. माझा जन्म 1992 साली मुंबईमध्ये झाला. माझे वडील मुंबई महानगरपालिकेत कामाला होते. माझी आई स्वतः अंगणवाडी शिक्षिका होती आणि ती लेखिका कवी असल्यामुळे तिच्यापासूनच ही कला माझ्याकडे अवगत झाली. त्याचप्रमाणे माझे मामा सुनील ढेकळे हे स्वतः कवी लेखक असल्यामुळे घरामध्ये एक असं वातावरण होतं साहित्यिक. लहानपणापासून त्यांच्या कविता वाचणं, लेख वाचणं, त्यांची चर्चा ऐकणं, ह्या चर्चासत्रामधून मी घडत गेलो आणि कविता लिहित लिहित माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की माझ्या कविता लोकांना आवडत आहेत, मी जे लिहितोय हे लोकांना कळतंय. मग मी माझं जे मत आहे या कवितातून, या लेखातून, कलेतून लोकांना हे समर्पित करणार. मग ह्याच्यामध्ये प्रबोधनात्मक पण कार्य होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण एक व्यक्त करतो आपल्या मनामध्ये जी घुसमट असते कायम. आपल्याला सभोवताली जे दुःख दिसतंय, दारिद्र्य दिसतंय, सुख दिसतंय आणि हे जे व्यक्त करण्याचं जे माध्यम असतं ना, हे मनोरंजन माध्यम आहे. कारण की आपण बघा, जेव्हा कधी वाचतो एखादी गोष्ट, ती लवकर आत्मसात होत नाही किंवा कंटाळ करतो, अरे कशाला एवढं वाचायचं एवढं. पण ते जेव्हा आपण प्रबोधनात्मक टी व्हीवर पाहतो, रेडिओवर ऐकतो, तेव्हा ते रंजनात्मक वाटतं आणि ती गोष्ट आपल्या मनाला समृद्ध करते. म्हणूनच मी कलेला माझा जीवन प्रवास समजला आणि ही कला मला माझ्या कुठून मिळाली असेल तर माझ्या आई, मामा आणि माझ्या कुटुंबाकडूनच मिळाली. खरोखर म्हणजे श्रोते, तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांनी त्याच्या या आत्ताच्या विवेचनातनं एक गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे की प्रतिभा ही संस्कारांवर अवलंबून आहे, विचारांच्या संगतीमध्ये माणूस घडतो. आणि विवेकानंद हेच सांगायचे. विवेकानंद हे विचाराने उत्तुंग बनत गेले कारण की रामकृष्ण परमहंसांसारखा एक अलौकिक दैवी शक्ती लाभलेला गुरु त्यांना मिळाला आणि त्यांच्या संगतीमध्ये त्यांची या ठिकाणी आध्यात्मिक विचारांची ही जडणघडण आणि एकंदरीत त्यांनी या जगाला या ठिकाणी तत्त्वज्ञानाचं मोठं असं एक साधन या महान अशा विवेकानंदांना स्मरून या ठिकाणी या सुसंवादामध्ये आपण रोहन बरोबर बोलतोय. आणि रोहन हा स्वरचित कविता करणारा कवी आहे. तर मी रोहनला अगदी सुरुवातीला या सुसंवादामध्ये त्याची एक कविता आमच्या श्रोत्यांना ऐकवण्याची विनंती करतोय. निश्चितच. मी जर पहिल्यांदा कोणती कविता बनवली असेल
आणि ती मला सर्वात जास्त आवडली असेल तर त्या कवितेचं नाव आहे पालखी. आता ओळखीची गल्ली मला वाटते परकी, तुझी निघून चालली सोनेरी पालकी. तुझ्या दारातून आता नाही येणे आणि जाणे, नाही रुसवे फुगवे, नाही मनातले गाणे, नाही भेटीची अर्थता, नाही भेटीचे बहाणे, माझी वाट पाहण्याची तुझ्या दारात उभे राहणे. सांग याच्या पुढे कुठे आणि भेटेशील केव्हा, लाज लाजून मिटीत माझ्या मिटेशील केव्हा. मला वेड सके तुझे रोज मोगरा वेचणे, तुझे माझ्यासोबत भविष्य वाचणे. एक दिवसाचे सत्य घडले भाकीत, तुझ्या माझ्या संदर्भात सत्य घडले आखरीत. तुझ्या कन्या राशीत देवा घरचा सांगावा, माझ्या तुळ राशीमध्ये प्रिय व्यक्तीचा दुरावा. तुझी रेशमी पालकी आता दूर दूर लांबलेली, प्रिय फक्त तुझ्यासाठी प्रीत माझी थांबलेली, प्रिय फक्त तुझ्यासाठी प्रीत माझी थांबलेली. वा, खरोखर म्हणजे रोहननी या ठिकाणी या पालखी या कवितेद्वारे या ठिकाणी जी विरह आहे, जी ताटातूट आहे किंवा जी उत्कंठा आहे त्याचं उत्कृष्ट असं विवेचन केलं श्रोते. रोहनसारखे युवक या ठिकाणी हे प्रेरणास्त्रोत बनतात, प्रतिभा संपन्न असतात आणि साहजिकच मग या सुसंवादामध्ये रोहनसारख्या एखाद्या प्रतिभावान व्यक्तीला मला कायम हा प्रश्न विचारावा वाटतो आणि तोच मी श्रोते हो त्याला विचारणार आहे की ही जी प्रतिभा असती ती प्रतिभा फुलती कशी आणि त्याचं जे काही प्रकटीकरण आहे ते प्रकटीकरण करताना तुमच्या भावना तुमचे विचार यांचं महत्त्व आमच्या श्रोत्यांपर्यंत तू पोहोचव. प्रकटीकरण म्हणजे काय की आपला प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक भावविश्व असतं आणि त्या भावविश्वाला कायम ते अंतर्मुख होत राहतं आणि ते काही बोलू पाहतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला काही सांगायचं असेल आणि ते शब्दात मांडता येत नसेल तर त्याला रंजनात्मक काहीतरी शब्दरचना करावी लागते. तर आपल्या भावविश्वाला कायम सजवणारी जी गोष्ट असते ना ती असते आपल्या अवतीभोवतीचं वातावरण, परिस्थिती. तर मला कविता का सुचत गेल्या कारण की मी कवी ग्रेस, मंगेश पाडगावकर अशा कवींना ऐकत गेलो. आता मंगेश पाडगावकर यांची प्रेम म्हणजे काय असतं ज्यावेळी मी ऐकली ती कविता तर मी म्हटलं काय हा कवी तारुण्यात कसं लिहित असेल किंवा काय. आणि आपल्याला जे सुचतंय ते आपण व्यक्तच करत नाही, आपण लिहितोय पण आपण ते लोकांपर्यंत पोचवतच नाही. तर मी लिखाण चालू केलं. माझ्या छोट्या एका वहीमध्ये मी कविता छोट्या छोट्या लिहायला लागलो, ऐकवायला लागलो, लोकांचा प्रतिसाद जाणून घेतला. आणि कॉलेजमध्ये असताना मला कळालं की मी खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकतो, ऐकू शकतो. आणि त्यानंतर मी ह्या कवितांना माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग समजला. आणि आजही मी जिथे कुठेही जातो तिथे आवर्जून लोक मला म्हणतात एखादी कविता ऐकव, तू काय लिहिलेस, किंवा आता कवितांचा कुठे पुढे तुझा कार्यक्रम होईल, उपक्रम होईल. तर मी माझ्या कवितांना जे स्वीकारलं ते असं स्वीकारलं की आपल्या भावविश्वाला जर एखादी गोष्ट समृद्ध करत असेल तर ती कविता करते आणि मी तिला माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग मानलेला आहे. वा, खरोखर श्रोते हो, म्हणजे रोहन बरोबर ही चर्चा करताना या प्रतिभेचा उगम होतो कुठं आणि कशा प्रकारे ही प्रतिभा फुलत जाते आणि त्याचं प्रकटीकरण करताना कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात हे आमच्या श्रोत्यांपर्यंत आम्ही पोहोचवतोय श्रोते हो. आणि हेच या हिंदवी रेडिओ 89.6 यशाचं गमक आहे की फक्त इन्फॉर्मेशन नाही तर त्याचबरोबर एंटरटेनमेंट म्हणजे इन्फोटेनमेंटचा हा नवीन या ठिकाणी व्यासपीठ आपल्या सातारकरांना उपलब्ध करून देताना आम्ही प्रामाणिक संकल्प सोडलेला होता आणि आपला स्नेह उत्तरोत्तर वृद्धिंगत होतोय. येऊ घातलेल्या मकर संक्रांतीच्या आमच्या सगळ्या समस्त श्रोत्यांना शुभेच्छा देताना मला आनंद होतोय आणि हा स्नेह असाच उत्तरोत्तर वृद्धिंगत हो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. श्रोते हो, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा हिंदवी रेडिओ 89.6. योगेंद्र विल बी बॅक विदिन अ फ्यू मिनिट्स. एक सुंदरशी फरमाईश, सुंदर असं गीत या ठिकाणी रोहितच्याच आवडीचं आपण ऐकूयात. रोहित, तुझी आवड.